श्री श्रीमद अभय शरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय। जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतक श्री श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी श्री प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। श्रीमद भगवद गीता की जय। समवेत भक्त वृंद की जय। गौर प्रेमानंद हरे कृष्ण। तर सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरे कृष्ण। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता अध्याय 4 श्लोक क्रमांक 5 म्हणा, श्री भगवान उवाच। श्री भगवान उवाच। बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। सर्वांकडे भगवद्गीता नाही का? ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते पाहू शकता मोबाईल मध्ये। श्री भगवान उवाच। श्री भगवान उवाच। बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं
तत्त्वं वेत्य परन्तप श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप म्हणा आपल्या लेखीमध्ये श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्ये अहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप माताजी की कोण म्हणू शकता? श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप न त्वं वेत्थ परन्तप श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप न त्वं वेत्थ परन्तप हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य अभय शरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांच्याद्वारा श्री प्रभुपाद की जय. अनुवाद. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेक अनेक जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस. तात्पर्य. ब्रह्मसंहितेमध्ये आपल्याला भगवंताच्या अनंत अवताराची माहिती मिळते. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे, अद्वैतम अच्युत अनादि अनंत रूपम अध्यम पुराण पुरुषम नवयौवनम च वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. मी आदिपुरुष गोविंदांना, भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करतो. ते अद्वैत, अच्युत आणि अनादि आहेत. जरी ते अनंत रूपामध्ये विस्तारित झाले असले तरीही ते पुरातन, आद्य पुरुष आणि नित्य नवयौवन संपन्न आहेत. भगवंतांची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वानांनाही सहजपणे जाणता येत नाहीत. परम विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे सदैव दर्शन होते. ब्रह्मसंहितामध्ये सांगण्यात आले आहे की रामादि मूर्ती शुक्ला नियमेन तिष्ठन् नानावतार मकरोत भुवनेषु किंतु कृष्ण स्वयं समभवत् परमं पुमान्यो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. मी आदिपुरुष गोविंदांना, भगवंतांना प्रणाम करतो. ते राम, नरसिंह तसेच इतर अंश अवतारामध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात आणि व्यक्तिशः स्वतः अवतार धारण करतात. वेदामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत एकमेव द्वितीय असूनही स्वतःला असंख्य रूपामध्ये प्रकट करतात. भगवंत वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत. कारण वैदुर्य रत्नाचा रंग पलटला तरी त्याचे मूळ स्वरूप तसेच टिकून राहते. भगवंतांची अनेकविध रूपे केवळ वेदाध्ययनाने जाणता येत नाही, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात. वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तो. अर्जुनासारखे भक्त भगवंतांचे नित्य पार्षद असतात आणि भगवंत अवतार धारण करतात.
तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. अशाच पार्षदांपैकी अर्जुन हाही एक पार्षद आहे. आणि या श्लोकावरून कळून येते की काही लक्ष वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुन ही निराळ्या रूपामध्ये तेथे उपस्थित होता. मात्र भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरण नव्हती. अंशरूप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे. अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर आणि परंतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिक दृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंतांची स्पर्धा करू शकत नाही. भगवंतांचा नित्य पार्षद निश्चितच मुक्त जीव असतो, पण तरीही तो भगवंतांची स्पर्धा करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. वास्तवामध्ये जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो कधीच भगवंतां समान होऊ शकत नाही. अर्जुन भगवंतांचा भक्त असला तरी त्याला कधी कधी भगवंतांच्या स्वरूपाचे विस्मरण होते, पण भगवंतांच्या दैवी कृपेने भक्त तात्काळ त्यांचे अच्युत स्वरूप जाणू शकतो. अभक्त किंवा असुर भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. त्यामुळेच आसुरी बुद्धीच्या लोकांना गीतेतील या वर्णनाचे आकलन होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णाने लक्षावधी वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीव देहांतर करीत असल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते, पण भगवंतांचे शरीर सच्चिदानंद असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टींचे स्मरण असते. ते अद्वैत आहेत, अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही भेद नाही. भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. भगवंत भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हा सुद्धा त्यांचे शरीर किंवा आत्मा अभिन्न असल्या कारणाने त्यांची स्थिती साधारण जीवाहून सदैव भिन्नच असते. भगवंतांचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाहीत. या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केले आहे. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्. आराध्य भगवान् ब्रजेशतनयस् तद्धाम वृन्दावनं. रम्या काचिदुपासना ब्रजवधूवर्गेण वा कल्पितः. श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेम पुमार्थो महान्. श्रीचैतन्य महाप्रभुर्मतमिदं तत्रादरः न परः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपल्या सर्व भक्तांचे या ठिकाणी या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये
हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये आपण पाहतो जीव आणि भगवंत यांच्यामध्ये काय भेद आहे हे सांगितलेलं आहे. तर मागच्या श्लोकामध्ये भगवंतांना अर्जुन विचारतो की अर्जुन वाच, ह्याच्या मागचा श्लोक आहे 14 श्लोक. त्याच्यामध्ये अर्जुन विचारतो भगवंताने की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयाम तमादो प्रप्तवानिती. तर अर्जुन म्हणतो की हे भगवंता, तुमचा आणि माझा जन्म सेम आहे, म्हणजे एकदाच झालेला आहे, आणि तुम्ही असं सांगता की ह्या करोडो वर्षापूर्वी ही भगवद्गीता मी विवस्वान सूर्यदेवाला सांगितली, म्हणजे हे कसं काय म्हणतात. कारण अर्जुन हे भगवंतांचा सखा होता, असं म्हणजे मित्र होता. ते दोघे समान होते, एकदाच प्रकट झाले होते, असं म्हणजे वय समान होतं त्यांचं. असं मग अर्जुन असं म्हटल्यानंतर मग भगवंत आजच्या ह्या श्लोकामध्ये सांगत आहे की हे अर्जुना म्हणतात बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव च अर्जुना. तर तुझे माझे अनेक अनेक जन्म झालेले आहेत म्हणून सांगतात. मी ते सर्व आठवू शकतो, मग तान्यहं वेद सर्वांनी नत्वं वेद्य परं. पण तू ते आठवू शकत नाहीस. का आठवू शकत नाहीस? कारण तू जीव आहेस, तू शरीर चेंज करतोस, असं म्हणजे बदलतोस. पण मी तसं नाही म्हणतात. भगवंताचं शरीर आणि त्यांच्या आत्मामध्ये काही भेद नाही, ते सच्चिदानंद वेगळे आहेत. जरी यशोदा माताच्या मांडीवरती ते खेळले, सगळ्या लीला करले, दोन्ही सर्व केले, ते सर्व काही केले, आपल्यासारख्याच लीला केले त्याने. एक भागवतामध्ये एक श्लोक येतो की त्याच्यामध्ये भगवंतांचं असं वर्णन येतं की तो श्लोक मला स्मरण आहे, खूप सुंदर श्लोक आहे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा आहे की भगवान जेव्हा ह्या भौतिक जगामध्ये प्रकट होतात ते साधारण मनुष्याप्रमाणे कार्य करतात ते, पण त्यांचे सर्व कार्य हे दिव्य असतात. म्हणून गीतेमध्ये भगवंत एका श्लोकामध्ये सांगतात की जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. म्हणतात की हे अर्जुना, जो कोणी माझ्या जन्म आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो हा भौतिक देह त्याग केल्यानंतर तो पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो म्हणून सांगतात. तर म्हणून भगवंतांचा जन्म आणि कर्म सर्व दिव्य आहे, पण आपला जन्म दिव्य नाही आहे. आपला जन्म कसा आहे? आपल्या पूर्व कर्मानुसार आहे. तर म्हणून कोणी भिकारी बनतोय, कोणी श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतोय, कोणी मिडल फॅमिलीमध्ये जन्म घेतो, कोणी एकदम गरीब फॅमिलीमध्ये. तरी असं भेदभाव काय आहे? त्याच्या पूर्व कर्मानुसार आहे. समजा कोणी पूर्व जन्मामध्ये कुणाला खूप कष्ट दिला असेल तर तो पुढच्या जन्मात तो भिकारी बनणार आहे. असं तर एक जे खूप मोठे साधू आहेत, मुंबईमध्ये एकदा गेले होते ते. मग मुंबईच्या रोड बाजूला भिकारी खूप आहेत, तिथं भीक मागण्यासाठी येतात. मग त्यांनी त्यांचं भविष्य पाहिलं, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून, तर ते पूर्वजन्मात सर्व करोडपती होते असं. पण तरी कुठं गोशाळेला किंवा मंदिरला काहीच दान दिलं नाही. मग ते भगवंतांनी पुढच्या जन्मात त्यांना करोडपतीचा रोडपती बनवलं असं ते साधू सांगत होते. असं हे ते आमच्या भक्तांना म्हणायचे की कोण एक माहिती आहे का म्हणलं, सर्व हे भिकारी दिसत, हे सर्व पूर्वजन्मात ते करोडपती आहेत, पण यांनी कोणाला कुठल्या धार्मिक संस्थेला आणि गोशाळेला वगैरे काहीच मंदिरला दान दिलं नाही. मग त्याच्यामुळं त्यांची अशी गती झाली म्हणून सांगतात. म्हणून समजा कोणाच्या जीवनामध्ये खूप खूप दुःख येत आहे, एकावरती एक असं येत असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? काहीतरी आपल्या जे कमाईमधून धन कमवलेलं आहे ते इतरांना दान, दुसऱ्यांच्या हितासाठी वापर केला पाहिजे. मग त्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपलं जे दुःख आहे ते निवारण होत आहे असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये. असं तर म्हणून आपण किंवा कोणाला खूप आजार झाला, तो आजार जातच नाही आहे, मग तशावेळी त्यांनी दान केलं पाहिजे, मग तो आजार त्याचा ठीक होतो. कारण ह्या जगामध्ये कसं आहे, तुम्ही समजा कोणाला काही देता तर त्याचं सुकृत आपल्याकडे येत आहे. समजा तुम्ही मंदिरला दान केला, ते खास करून भगवंतांचं मंदिर आहे त्या ठिकाणी, असं मग ते लगेच त्याचं रिॲक्शन मिळतंय आपल्याला, असं चांगलं असं म्हणजे ते पुण्यकर्म आपल्याला भेटतंय असं. तर म्हणून आपण असं केलं पाहिजे जीवनामध्ये असं. तर म्हणून या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगत आहेत की जीव आणि भगवंतामध्ये जो जीव आहे भगवंताच्या समान कधीच होऊ शकत नाही. जसं भगवंत कसे आहेत एका समुद्राप्रमाणे आहेत आणि आपण एक समुद्राचा थेंब. म्हणून हा जीव किती सूक्ष्म आहे की बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य की शास्त्रामध्ये हा जीवाचं साहित्य सांगितलं. आपलं जे केस आहे त्याचा अग्रभाग आहे ना, बालाग्र म्हणजे एकदम वरचा टोक आहे, त्याचा 10,000 भाग केला तुम्ही. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य म्हणजे 100 तुकडे करायचं, त्याच्यातला एक तुकडा घ्यायचा, आणखी 100 करायचा म्हणजे 10,000वा भाग. इतका तो सूक्ष्म आत्मा आहे.
मग आपल्याला वाटतं तितका सूक्ष्म बनवलाच कसं भगवंत आहे. म्हणून आत्म्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये भगवान अव्यक्तोयम अचिंतोयम अविकार्यम उच्यते म्हणतात. हा जो आत्मा आहे हा अव्यक्त आहे, म्हणजे ते दिसू शकत नाही. हार्ट जरी तुम्ही त्याचं ऑपरेशन केलं तरी तो कुठं आहे आत्मा पाहतो मी तर ते दिसू शकत नाही, कारण तो आध्यात्मिक आहे. आणि आपले जे डोळे आहेत हे भौतिक आहेत, हे आध्यात्मिक नाही आहेत. म्हणून भगवंताने आपलं दिव्य स्वरूप दाखवायचे आणि अर्जुनाला काय केली, भगवंताने दिव्य दृष्टी प्रदान केली. दिव्य दृष्टी म्हणजे इथं पाहून तुम्ही स्मरण करून व्यासदेवच्या हाता हिमालयामध्ये काय करत आहेत ते काय स्मरण करत तुम्ही इथं बसून पाहू शकता. त्याला दिव्य दृष्टी म्हणतात. आणि व्यासदेवाने ती दिव्य दृष्टी संजयला दिली होती, धृतराष्ट्राचा सचिव होता ना त्यांच्यासोबत राहायसाठी. मग हे विश्वरूप ज्यावेळेस भगवंतांनी प्रकट केलं कुरुक्षेत्रामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये आपण 1-2 वर्षापूर्वी गेलो होतो, तिकडं आहे. तिथं अजून सुद्धा कुरुक्षेत्र आहे. मग त्या ठिकाणी ते जो मंदिर जे आहे ते रथाच्या ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे. 5 घोडे आहेत समोर आणि भगवंतांनी लगाम पकडले आणि ते खूप मोठे चक्र आहेत. असं म्हणजे रथासमान मंदिर बनवले, खूप मोठे. या रूमपेक्षा डबल असेल एक चक्र, असं असे 4 चक्र आहेत. असं मंदिर रथाप्रमाणे मंदिर बनवत आहे. तिथं राधाकृष्ण मंदिर स्थापन करणार आहे कुरुक्षेत्रामध्ये. असं तर म्हणून पाहतो आपण हा जो जीव आहे कधीच भगवंताची बरोबरी करू शकत नाही किंवा तो भगवंताच्या समान होऊ शकत नाही. असं तर जीव आणि भगवंत हे इतर सांगत आहेत की भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत. असं वैदुर्य रत्नाचा रंग जरी पालटला तरी त्याचे स्वरूप टिकून राहते, त्याप्रमाणे भगवंत सुद्धा आहेत. असं त्याने कितीही विस्तार केले, आपण जे जीव आहोत, आपण जीव पाहतो एकाच ब्रह्मांडमध्ये एका लोकामध्ये अनंत कोटी जीव आहेत. असं ते मोजू शकत नाही आपण. असं जसं आपण पाहतो जे लता तरू उगवतात शेतामध्ये, किती भाताचे तरू आहेत, किती गव्हाचे आहेत, किती आता इतकं सर्व पीक आहे, ते मोजू शकतो का आपण? शक्य नाही. वेडावून जाईल कोणतं मोजत बसला तर याचे. असं तर अशाप्रमाणे एका लोकामध्ये इतके लोक, चंद्र लोकामध्ये किती, सूर्य लोकामध्ये किती, खालचे अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताल, हे खाली 7 लोक, वरती 7, असं 14 लोक मिळून एक ब्रह्मांड आहे. असं आणि हे सूर्यचंद्र आणि वेगळेच असतं. तिथं पण जीव आहेत, त्यांचं शरीर सूर्य लोकामध्ये अग्नीपासून बनलेलं आहे. असं मग ते अग्नीमध्ये राहू शकतात आरामध्ये. असं जसं आपलं हे शरीर जे मातीपासून बनलेलं आहे, मग आपण पृथ्वीवरती राहू शकतो, पाण्यात आपण राहू शकत नाही. पण पाण्यात राहणाऱ्या जीवांचे शरीर त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची क्षमता जास्त असते, मग ते पाण्यामध्ये राहू शकतात. असे भगवंतांनी सर्व 84 लाख योनी बनवलेले आहेत. असं एकच ब्रह्मांडमध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये ते हा जो जीव आहे, ब्रह्मांड भ्रमिती कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता दिली, असं सांगितलं जातं. तर हा जो जीव संपूर्ण ब्रह्मांड अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत करत गुरुच्या कृपेने कृष्ण भेटतात आणि कृष्णाच्या कृपेने जीवाला गुरु भेटतो, असं सांगितलं आहे. म्हणून त्यांचं दोघांचं खूप महत्व आहे. असं म्हणून आपण पाहतो की आद्य गुरु जे आहे ते बलरामजी आहेत. असं मग ते बलरामजी काय करतात, आपल्या कृपेने आपल्याला गुरु देतात आपल्या जीवनामध्ये. म्हणून जे आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये जे गुरु आहेत त्यांचं खूप महत्व आहे. असं ते जे गुरु आपण ज्यावेळेस हा देह त्याग करणार ते त्यांच्या गुरुच्या चरणापर्यंत आपल्याला घेऊन जातात. मग प्रभुपाद त्यांच्या गुरुच्या चरणापर्यंत, मग प्रभुपादांचे गुरु त्यांच्या गुरुच्या चरणा, असं होत होत राधाराणीपर्यंत शेवट राधाराणी मग कृष्णाच्या चरणी. असं तर सेवा आपण डायरेक्ट भगवंताकडे कधीच जाऊ शकत नाही, डायरेक्ट भगवंताची प्राप्ती होत सुद्धा शकत नाही. कारण हे सर्व गुरु शिष्य परंपरेमधून राधाराणीच्या कृपेनं, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनंच आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू हे सर्व आपल्या परंपरेत जेवढे आचार्य आहेत त्यांच्या कृपेने आपण मग भगवंताकडे जातो. असं तर म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये गुरु सुद्धा केला पाहिजे, असं दीक्षा घेतली पाहिजे आपण. म्हणून जप करणं आपल्या जीवनामध्ये खूप, सुरुवातीला 1-2 मळापासून आपण करू शकतो, नंतर 16 हळूहळू करू शकतो. असं तर जीव आपण पाहतो की हा खूप सूक्ष्म आहे आणि भगवंत हे खूप विभू आहेत, म्हणजे खूप मोठे आहेत ते. तर आपण पाहतो की हा इतका जीव सूक्ष्म आहे, पण त्याने विमान बनवलेलं आहे, ट्रेन बनवतो, तो घर बनवतो, बिल्डिंग कितीतरी मजली. असं तर तो इतका सूक्ष्म आहे आणि इतकं मोठं मोठं कार्य करतो. तर प्रॉपर हे आत्म्याविषयी सांगतात, हा जो आत्मा आहे तो मुंगीमध्ये पण तोच आहे, हातीमध्ये पण तोच आहे, आपल्यामध्ये सुद्धा तोच आत्मा आहे. आणि जो प्रॉपर सांगतात वेल मासा आहे समुद्रामध्ये, एकदम तिमिंगल मासा 100 मीटर लांब असतो तो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा तोच आहे.
मग त्याच्यामध्ये काही फरक नाही. आता मग तो इतका सूक्ष्म असून इतका शक्तिशाली आहे. मग काय ते विचार करा म्हणतात की जस्ट इमॅजिन टू स्पिरिच्युअल पॉवर म्हणतात. तुम्ही कल्पना करा म्हणतात की इतका सूक्ष्म आहे तो आणि तरी पण इतका शक्तिशाली आहे तो. असं मुंगीमध्ये गेला की नाही तसं कार्य करतो. आणि तोच आत्मा तिमिंगल मासामध्ये 100 मीटर लांब खूप बोटीला मोठ्या मोठ्या गळंकृत करतो तो. असं असतं तिमिंगल मासा, समुद्राच्या मध्ये असतो. तर अशा तो आत्मा त्याच्यामध्ये सुद्धा तोच आहे, प्रभुपाद सांगतात असं. मग हा आत्मा इतका सूक्ष्म असून इतकं मोठं मोठं कार्य करू शकतो. भगवंत पण असंच ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड असंच बनवू शकतात असं आहे. तर म्हणून हा जीव खूप शक्तिशाली आहे, पण तो मिथ्या अहंकारामुळे ह्या भौतिक जगामध्ये खूप दुःख भोगत आहे. तर आपण या भौतिक जगामध्ये का आलो? प्रभूजी सांगत होते की आपण भक्ती करणं का आवश्यक आहे त्याच्याविषयी सांगा. तर आपल्या जीवनामध्ये भक्ती करणं हेच आवश्यक आहे, कारण आपण अनंत जन्मापासून दुःख भोगत आहोत. हा जीव भगवंतांना केव्हा सोडून आला इकडं याचं काही किती करोड वर्ष गेली त्याचं काही माप नाही. असं अनादि कर्मफले बढिया भवार नवजले म्हणून सांगले. भवार नवजले म्हणजे काय? हे सर्व भौतिक जगत आहे आणि हे भगवंतांच्या विराट स्वरूप मध्ये आहे ना. हे भगवंतांच्या उदरामध्ये आहे सर्व अनंत कोटी ब्रह्मांड असं. आणि जे त्यांच्या वरती वरती अनंत कोटी वैकुंठ लोक आहेत आणि सर्वात टॉपमोस्ट एकदम सर्वात वरती म्हणजे गोलोक ते कृष्ण बलराम राहतात. आणि भगवंतांना सोडून पेस कुठे आहे? ते आपल्या आतमध्ये सृष्टी केलेली आहे सर्व असं. आणि मग हे जे जीव आहेत हे भगवंतानं त्यांनी अशी इच्छा प्रकट केली एक वेळेला की तुम्ही तेवढेच का मालक, मी का नाही? मला सुद्धा मालक बनायचं आहे तुमच्याप्रमाणे असं. मग तो जो जीव आहे तो सृष्टी चालवू शकत नाही असं. मग सुरुवातीला काय केलं? ठीक आहे, भगवंताने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण जीव ऐकला नाही. नाही, मला मालक बनायचंच आहे. मग ठीक आहे म्हटलं, हे भौतिक सृष्टीचा क्रिएटर म्हणजे ब्रह्माजी बनवतो भगवंत. ज्यावेळेस हा जीव भगवंताच्या धामातून पहिल्यांदा पतन झाला ना, त्यावेळेस तो ब्रह्माजी बनला तो असं. आणि ब्रह्माजी आपण सर्व एक वेळेला ब्रह्माजी राहिलेला होता असं आहे सृष्टी करता. पण सृष्टी केली आपण, पण आपण भक्ती नाही केली भगवंतांची, भगवंतांना विसरलो आपण. मग ब्रह्माजी झाल्यानंतर इंद्र, मग इंद्र झाल्यावर देवता, मग त्याच्यावर खाली होत होत मग मग खूप सूक्ष्म जीव. इंद्र गोप हा सर्वात सूक्ष्म जीव आहे. इंद्र गोपापासून ते ब्रह्माजीपर्यंत हे सर्व आहे दुःखाचे स्थान आहेत सांगितलं आहे सर्व शरीरामध्ये असं. सर्व अनंत कोटी ब्रह्मांडमध्ये हे जीव भ्रमण करत आहे असं. तर म्हणून याच्यामधून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा आश्रय घेतला पाहिजे आपण. हरे कृष्ण म्हणजे राधा कृष्ण आहे. आणि याचा अर्थ काय आहे की हे राधा राणी, हे कृष्ण मला तुमच्या पूर्ण शरणमध्ये घ्या असं. आणि त्यांच्याकडे हे प्रार्थना आहे असं. आणि हे कसं घेतलं पाहिजे आपण नाम? जसं एक समजा मुलगा आहे, लहान मुलगा आपल्या आईला एका जत्रा भरतात नाही का, खूप मोठे मोठे मेला असतात, त्याच्यामध्ये आपल्या आईला हरवतो तो. आणि ज्यावेळेस तसं तो रडतो ना आईला हरवल्यानंतर, तसं आपण सुद्धा भगवंतांना पुकारलं पाहिजे त्या भावनेमध्ये असं. मग तेव्हा आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो असं. तर म्हणून आपण भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे, त्यांच्या चरणांचा आश्रय घेतला पाहिजे असं. तर या तात्पर्यामध्ये आणखी प्रभुपाद सांगत आहेत की असुरी बुद्धीच्या लोकांनी गीतेतील या वर्णनाचे आकलन होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णाने लक्षावधी वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते, तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते. काय? याचं कारण काय आहे? कारण की हा जो जीव आहे हा शरीर बदलतो आणि भगवंत हे कधी शरीर बदलत नाहीत असं. भगवंताचं शरीर हे कसं आहे? सच्चित आणि आनंद आहे. सत म्हणजे काय? शाश्वत. चित्त म्हणजे काय? पूर्णपणे ज्ञानमय असं. आणि आनंद म्हणजे आनंदमय. तर जीवाचं स्वरूप पण सेम तसंच आहे, तो पण सच्चिदानंद स्वरूप आहे. तर खरं पाहता जीव आणि भगवंत त्यांचे जे गुण आहे ते एकच आहे. पण तसेच जसं भगवंताचे गुण सच्चित आनंद आहे, जीव पण सच्चित आनंद आहे तसं. पण तो भगवंत विभू आहे आणि आपण थोडेसे अणु आहेत. आणि म्हणून जीव हा नित्य शरीर बदलत असतो, पण भगवंत शरीर कधी बदलत नाही. भगवंताचं शरीर आणि ते भगवंत एकच आहे असं. त्यांचा आत्मा आणि आपल्याला सगळं भेद नाही. आता आपण आणि आपण जे व्यक्ती आहोत आणि हे शरीर आपण वेगळे आहोत असं.
म्हणून आपण पाहतो की हा जो देह आपल्याला सोडून जावं लागतं एक वेळेला असं. तर हे आपण पाहतो हा भेद आहे. पण भगवंत असं कधी करत नाही. ते शाश्वत रूपामध्ये ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एकदा प्रकट होतात ह्या भौतिक ब्रह्मांडामध्ये. ब्रह्माजीचा एक दिवस म्हणजे सहस्त्र युग पर्यंतम अहर्यत ब्रह्मनो विदु रात्री युग सहस्रांतम तेहो रात्र विदो जना. गीतेमध्ये भगवंत सांगतात हा श्लोक असं की 1000 चतुर्युग झाल्यानंतर ब्रह्माजीचा एक दिवस होतो. आणि आपलं कसं हे वर्ष जसं आपण पाहतो की 30 दिवसाचा काय असतो एक महिना असतो आणि 12 महिन्याचा एक वर्ष असतो. ब्रह्माजीचं सेम असंच असतंय. 31 आणि 30 28 29 हे इंग्रजांनी केलेलं आहे. पण ऍक्च्युली आपल्या शास्त्राप्रमाणे प्रत्येक महिन्यात 30 दिवसाचा असतो. असं 15 दिवसाला एक एक हे चेंज होत असतं. तर त्याच्यामध्ये माघ पौष असं कार्तिक अश्विन हे जे मराठी महिने नाव आहेत ना हे सर्व भगवंतांची नाव आहेत हे. पण ह्याने हे जानेवारी फेब्रुवारी असं केले इंग्रजांनी हे असं. तर अशाप्रमाणे हे सर्व जे आपण पाहतो की अशाप्रमाणे ब्रह्माजीचा एक वर्ष आहे आणि त्याच्यानंतर एक वर्ष तसं ते 100 वर्ष जगतात ब्रह्माजी. मग त्यांचं किती आयुष्य मोठं असेल आपण विचार करू. आणि 1000 शत्रूमध्ये एका चतुर्युगामध्ये फक्त ते स्वयं कृष्ण भगवंत आहे ते एकाच चतुर्युगामध्ये प्रकट होतात. आणि आपलं भाग्य आहे की आत्ताच मागच्या चतुर्युगामध्ये भगवंत प्रकट झाले होते असं आता 5000 वर्षापूर्वी असं. म्हणून आणि त्याच्यानंतर मग चैतन्य महाप्रभू सुद्धा एकदाच येतात असं. त्याच्यानंतर मग जे नारायण भगवंत आहेत प्रत्येक युगायुगामध्ये अवतार घेत असतात. स्वयं भगवान जे श्रीकृष्ण आहेत त्यांच्यापासून नारायण विष्णू संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध महाविष्णू सर्व काही अवतार येतात. ज्यावेळेस भगवंत प्रकट होतात त्यांच्या आतमध्ये सर्व अवतार असतात असं. म्हणून ज्यावेळेस कृष्ण वध करायचे वृंदावनमध्ये असुरांचा तर त्यांच्या आतमध्ये जे विष्णू भगवंत आहेत ते भगवंतांच्या हातामधून त्यांना मारायचे. आता भगवंतांचं जे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत ते कुठल्या असुराचा वध करत नाही. त्यांचं काम काय आहे फक्त आपल्या भक्तांबरोबर नृत्य करायचं बासुरी वाजवायचं. मग ज्यावेळेस असुर वगैरे येतात त्यांच्या आतमध्ये सर्व अवतार आहेत. मग ते अवतार विष्णू भगवंत काय करतात त्या असुराचा वध करतात भगवान श्रीकृष्णांच्या हातून असं करतात. आणि ते जे असुर मारले जातात भगवान श्रीकृष्णांच्या हातून ते डायरेक्ट वैकुंठाला जातात असं. कारण भगवंत हे साक्षात ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एकदाच 1000 चतुर्युगामध्ये एकदाच प्रकट होतात ते असं. आणि ज्यावेळेस विष्णू भगवंत मारतात येऊन मग ते ब्रह्मज्योतीला प्राप्त करतात. ब्रह्मज्योतीमध्ये भगवंतांच्या शरीराची अशी कांती आहे. तर समजा इथे भगवंत प्रकट झाले तर त्यांच्या विग्रहापासून असा प्रकाश येतो प्रकाशच प्रकाश असतो. मग त्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतो. त्या ब्रह्मज्योतीमध्ये हे जे जीव आहे त्यांच्या शाश्वत स्वरूपामध्ये प्रपात उदाहरण देतात. एक हिरवा पक्षी आहे तो हिरव्या झाडावरती जाऊन आतमध्ये बसतो. त्याचं अस्तित्व संपतं का नाही तो असतो तिथं असं. त्याचप्रमाणे हा जो जीव आहे ब्रह्मज्योतीमध्ये जातो विलीन होतो तिथं शाश्वत रूपाने राहतो भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये तेजामध्ये असं. मग त्या ठिकाणी कसं असतो जीवाचं स्वरूप की तो त्या ठिकाणी त्याला खूप आनंद असतो. मग तो एकटाच असतो त्या ठिकाणी. त्याला प्रेमाचा आदान प्रदान करण्यासाठी कोणी नाही असतं. जसं प्रभुपाद त्याला समजावून देण्यासाठी उदाहरण देतात. ब्रह्मज्योतीमध्ये जो जीव प्राप्त करतात जसं या ठिकाणी समजा एक फुले आहे त्याला एअर कंडिशन आहे सर्व काही सुखसुविधा तुम्हाला खायला वेळेला सर्व आहे. पण तुम्हाला सांगितलं की एकटेच राहत जा तुम्ही तुमच्यावर प्रेमाचा आदान प्रदान कोणी नाही. मग किती दिवस राहील त्या खोलीमध्ये एकदा ना एकदा खोलीच्या बाहेर येणार तो असं. कारण जीव हा एक व्यक्ती असल्या कारणाने काय होतं की त्याला कोणीतरी प्रेम करण्यासाठी त्याच्यावर बोलण्यासाठी प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी दुसरा व्यक्ती हवा असतो. आणि म्हणून ते ब्रह्मज्योतीतून पुन्हा त्याचं या खाली भोवतीच्या गावी पतन होत असं. प्रभुपाद असं उदाहरण देतात असं. आपण राहू शकू का एकटे एका खुलेमध्ये एकटे सर्व सुविधा येतील नाही. आपण जायची इच्छा करणार बाहेरच. कारण जीव हा व्यक्ती असल्या कारणाने तो त्याच्या हृदयामध्ये जे प्रेम आहे त्याचं आदान प्रदान करू इच्छितो. आणि ते भगवंतावर नाही केलं म्हणजे भौतिक जगातल्या लोकांबरोबर करतो आणि मग त्याने धोका दिल्यानंतर दुःख भोगत राहतो असं. म्हणून खरं आपण जे प्रेम भगवंतावर केलं पाहिजे. आपण सर्व आत्मे आहोत स्त्री पुरुष नाही. आपण भगवान श्रीकृष्णाने खूप खूप प्रिय आत्मा आहोत. आपण भगवान श्रीकृष्णाने इतके प्रिय आहेत आपण त्याची कल्पना करू शकत नाही असं. तुम्ही भगवंताकडे एक पाऊल टाकला की नाही भगवंत 1000 पाऊल आपल्या जवळ येतात असं. आपल्यावर त्यांना उचलण्यासाठी लवकर या भौतिक जगातून. समजा एकदा कोणी एक कृष्ण नाव घेतलं ना त्याचे करोडो जन्माचे पाप नष्ट होतात. आता चैतन्य चरितामृत याच्यामध्ये एक लीला येते
हा जो ग्रंथ असे 9 पुस्तक आहेत असे चैतन्य चरितामृत, याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या लीला आहेत. तर एक मुसलमानचा व्यक्ती असतो, तो त्यांच्या शास्त्रामध्ये विद्वान असतो, तो त्यांचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये. पण चैतन्य महाप्रभूंसोबत वादविवाद करून चैतन्य महाप्रभू त्यांना परास्त करतात, हरवतातच. मग तो चैतन्य महाप्रभूंना साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि मला क्षमा करा, म्हणतो मी तुमच्याशी वादविवाद केला, माझं काय लायकी नाही तुमच्याबरोबर. तुम्ही साक्षात जे नारायण तुमच्या शास्त्रामध्ये सांगितले ते नारायण तुम्हीच आहात म्हणून ओळखताय आणि म्हणून मी तुम्हाला प्रणाम करतो म्हणता. असं केल्यानंतर तो राजकुमार असतो ना दुसरा, त्यांच्याबरोबर आलेले 4 जण पठाण आलेले असतात ते, आणि ते त्यांना वाटतं की यांना धतुरा पाजवलेला आहे आणि चैतन्य महाप्रभू त्यावेळेस कृष्ण प्रेमामध्ये बेहोश होऊन जमिनीवरती खाली पडलेले असतात. त्यांचे बलभद्र भट्टाचार्य आणि चंद्रशेखर आचार्य आणि असे आणखी 2 भक्त असतात त्यांच्याबरोबर. तर ते पाहून ते पठाण ते 4 जण येतात सैनिक, आणि तो राजाचा मुलगा राजकुमार असतो, आणि त्यावेळी हे असे प्रसंग घडतो. त्यावेळेस राजकुमार पण चैतन्य महाप्रभूंना शरणागत होतोय, त्यावेळेस आपले चरण उचलून त्याच्या डोक्यावर ठेवतात भगवंत. चैतन्य महाप्रभू इतके दयाळू असतात, ते सर्व वैरागी बनतात नंतर असं, आणि चैतन्य महाप्रभूंचा प्रचार करू लागतात. तर असे हे इतके दयाळू आहे चैतन्य महाप्रभू असं. तर म्हणून आपण सुद्धा त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून आपण महामंत्र जप करायच्या आधी काय म्हणतो, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हे पंचतत्वाने आपण ज्यावेळेस प्रणाम करतो त्यावेळेस हरे कृष्ण मंत्र जप करते वेळी जे काही आपण अपराध करतो, ध्यानपूर्वक करत नाही, तर ते अपराध आपल्याला लागत नाहीत असं. तर म्हणून आपण काय केलं पाहिजे की त्यांचं सतत स्मरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळेच आपण काय करू शकतो, भगवंतांची प्राप्ती करू शकतो असं. तर या ठिकाणी प्रभूजींच्या घरी जगन्नाथजी आहेत, तर त्यांच्या 1-2-3 लीला मी सांगू इच्छितो. कसं भगवंत आपल्या भक्तांबरोबर आदान प्रदान करतात. तर जगन्नाथपुरीमध्ये मायापूरमध्ये जे आमचे भक्त आता यात्रेला गेले, जगन्नाथपुरी मायापूर यात्रेला 150 भक्त गेले आता परवा दिवशी असं. तर त्या ठिकाणी जगन्नाथ भगवंत आमच्या इस्कॉनमध्ये कसे आले त्याची कथा याप्रमाणे आहे. तर त्या ठिकाणी आहे ना, जगन्नाथ भगवंत आहेत ना, ज्यावेळेस ते पुजारी सेवा करायचे ना, ते वृद्ध झाले. वृद्ध झाल्यावर ते गेल्यानंतर मग सेवा कोण करणार जगन्नाथांची. ते पुजारीच्या स्वप्नामध्ये आले आणि मला इस्कॉन मध्ये ते हे मंदिर सर्व जागा वगैरे सर्व देऊन टाक म्हटले जगन्नाथांनी असं. तरी हो म्हटले त्याच्यानंतर असं. म्हणजे पुजारी आले आमच्या मायापूर मंदिरमध्ये आणि हे जे मंदिरचं जागा आहे आणि जगन्नाथ भगवंत तुम्हाला घ्या म्हटले त्याने असं दिल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला ते जगन्नाथजी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाग्यावरती मंदिर बनवलं भगवंतांचं. त्या ठिकाणी आता सध्या तुम्ही गेल्यानंतर पाहू शकता श्रीमंत द्वीप मध्ये ते मंदिर आहे. श्रीमंत द्वीप त्या ठिकाणचं नाव का पडलं, कारण एक वेळेला पार्वती माता आहे, एक वेळेला नारद मुनी काय झालं, एक कथा खूप मोठी आहे. तर नारद मुनी एक वेळेला भगवंतांचा प्रसाद मिळवण्यासाठी खूप वर्ष वैकुंठमध्ये तपस्या केली, तिथंच थांबले ते. असं खूप लक्ष्मी मातानं केव्हा देते वाट पाहत राहावं होते. खूप वर्षांतर लक्ष्मी माताने एकदा नारायणाच्या परवानगी घेऊन त्यांना थोडा नारायणाचा प्रसाद दिला. मग ते खाले आणि थोडासा त्यांच्या हातावरती चिकटला होता प्रसाद असं. आणि ते नाचत नाचतच कैलासला मला भगवंतांचा प्रसाद मिळाला, कैलासमध्ये आले. मग ते कुठे तू, कारण नारद आणि हे शिवजी ब्रह्माजीचे मानस पुत्र आहेत असं. मग नारद पहिले पुत्र, मग शिवजी ब्रह्माजीच्या भुयामधून प्रकट झाले होते. मग ते भाऊ आहेत दोघे. मग नारद म्हणे प्रसाद मिळाला म्हणून इतका खुश आहे म्हणतात. त्याच्यानंतर मग मला पण द्या म्हणतात. मग कुठे हाताला बघतात थोडासा असतं, मग ते शिवजी खातात असं. मग शिवजी मग इतकं तांडव करू लागतात की हे सर्व सृष्टी काय होऊ लागते, कंपन होऊ लागते. पार्वती माता येते त्यांना थांबवते, तुम्ही इतके आनंदी का आहात विचारते असं विचारल्यानंतर मग ते म्हणतात मला आज कृष्ण प्रसाद किंवा भगवान विष्णूचा प्रसाद मिळाला आहे. मग मी तुमच्या अर्धांगिनी आणि मला न देता तुम्ही एकटेच खाना असं म्हटल्यानंतर पार्वती माता रागवते त्यांच्यावर. मग तरी सुद्धा मग प्रसाद, मग त्याचा अधिकार नाही प्रसाद प्राप्त करायला असं म्हणतात शिवजी असं. मग असं म्हटल्यानंतर पार्वती माता थोडं क्रोधित होते आणि म्हणते माझा अधिकार कसा नाही, मी सर्वांना, मी तर एकतर मी पण प्राप्त करेल आणि सर्व जीवांना पण सुद्धा भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद देईल. मग त्याने तेव्हा ते श्रीमंत द्वीपमध्ये येऊन तपस्या करायला लागते.
जे कलकत्ताच्या ठिकाणून 60 किलोमीटर अंतर मायापूर आहे, त्या ठिकाणी श्रीमंत द्वीप आहे. तर त्या द्वीपामध्ये पार्वती माता तपस्या करू लागते आणि ज्यावेळेस खूप तपस्या केल्याने चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. त्यावेळेस हे जे चैतन्य महाप्रभू आहेत हे असं संन्यासी रूपामध्ये प्रकट होतात ते असं. आणि प्रकट झाल्यानंतर मग तुमची काय इच्छा आहे, तर तुमचा महाप्रसाद मला हवा आहे म्हणते. त्याच्यानंतर जगन्नाथांच्या रूपामध्ये तेच भगवान प्रकट झाले चैतन्य महाप्रभू. आणि मग ते जगन्नाथाचा प्रसाद आता सुद्धा विमला देवी म्हणून आहे तिथं जगन्नाथपुरीमध्ये. जगन्नाथाचा सर्व प्रसाद आला पहिला त्यांना भोग लावतात विमला देवीला, आणि नंतर तो आनंद बाजारामध्ये सर्वांना वितरित केला जातो पुऱ्या जगाला साठी असं. तर अशा प्रकारे मग तो महाप्रसाद तो आता देत आहेत सर्वांना. तर त्या ठिकाणी ते मंदिर बनवलेलं आहे श्रीमंत द्वीपमध्ये. मग त्या ठिकाणी जगन्नाथ बलदेव सुभद्रा आता सुद्धा लीला करतात. ते मंदिर बनवताना सुद्धा भगवंताने लीला केल्या होते. तर काय व्हायचं की मंदिर बनवताना मार्बल फरशा असतात ना मंदिर बनवते, तर तो जो गवंडी काम करायचा ना तो रोज एक दांडोळी सायकलवरून मार्बलची फरशी कुणाला न समजता घरी घेऊन जायचा. आणि असं रोज घेऊन जाऊन एक बैलगाडी भरून त्यानं काय केलं मार्बल फरशी घेऊन गेला होता चोरून असं. मग एक दिवस बलराम जे आहेत ना भगवंतांचे मोठे भाऊ बलराम, ते त्यांच्या स्वप्नामध्ये गेले ते आणि त्याला म्हटले की तू माझ्या भावाची संपत्ती कशाला चोरी करतोस म्हटले, ते सर्व वापस न दे नाही तर तुझ्या संपूर्ण वंशाचा मी नाश करून टाकतो म्हणून सांगितले बलरामजीने. मग तो कान पकडून आहे ना पूर्ण बैलगाडीमध्ये सर्व मार्बल फरशा भरून वापस मंदिरला आणून दिला तो असं. आणि मग बलरामजी आणि कृष्ण बलराम जगन्नाथ बलदेव सुभद्रा क्षमा याचना केला जाते असं. आता सुद्धा तुम्ही कधी गेला तिथे श्रीमंतीमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया तुमची सर्व इच्छा पूर्ण करतात ते त्यांच्याकडं दीपार्पण करून काय मागितलं तरी. श्रीमंत द्वीप ह्या राजापूरमध्ये तेच असतं. तुम्ही राहता तुम्ही सांगा राजापूरच्या जगन्नाथ. हा राजापूरचे जगन्नाथ जे आहेत ना श्रीमंत द्वीपमध्ये मायापूरमध्ये तिथे आहे ते असं. तर त्या ठिकाणी ते जगन्नाथ जे आहेत. आणि आणखी एक दुसरी लीला त्यांची अशी आहे की एक जो जगन्नाथ भगवंतांच्या भोग बनवण्यासाठी दूध द्यायचा, एक गवळी असायचा ना तो दूध द्यायचा आणि तो रोज त्याच्यामध्ये काय करायचं पाणी मिक्स करायचं दुधामध्ये असं. आणि ते दूध जगन्नाथाने पण व्हायचं काय ज्यावेळेस दुसऱ्याने जगन्नाथाने देऊन झाल्यावर दुसऱ्यांना द्यायचा ते सर्व दूध नासून जायचं त्याचं म्हणजे देण्याचं लायकीचं नसायचं. एक दिवस असं खूप दिवस झाल्यानंतर तो ते पुजारीला सांगितलं एक दिवस की माझं दूध तुम्हाला द्यायचं तेवढं चांगलं राहतंय पण दुसऱ्याने ज्यावेळेस मी द्यायला जातो ते सर्व नाचतंय ते खराब होऊन जात आहे म्हणतात. मग त्या पुजारीने म्हटलं काय तू जगन्नाथांच्या दुधामध्ये पाणी मिक्स करतोस का म्हणून विचारले त्यांना. मग म्हटलं आमचा धंदाच आहे तो म्हणजे उद्यापासून काय करतो जगन्नाथांच्या दुधामध्ये पाणी मिक्स करायचं नाही म्हणजे असं. त्याला प्युअर दूध आणून दे म्हटले. मग जेव्हा तो प्युअर दूध भगवंताने दिला त्याच्यापासून त्याचं दूध कधी सुद्धा नसलं नाही मग असं. मग तो त्याचा बिझनेस सुरू झाला असं आहे. आणि आणखी एक यवन व्यक्ती होता, मुसलमान व्यक्ती होता. तो काय करायचा एक वेळेला आमच्या भक्तांना सोडण्यासाठी जगन्नाथ मंदिरमध्ये आला श्रीमंत रिक्षा घेऊन असतात ना रिक्षावाले असं. मग तो आमच्या भक्ताने तिथे सोडला. आमचे भक्त कसे असतात की प्रेमळ असतात दयाळू असतात. त्याचे पैसे दिले तरी थांब म्हटले त्याला. जगन्नाथाच्या मंदिरमध्ये जाऊन पळत त्याने प्रसाद घेऊन द्रोणमध्ये असं खिचडी असं आणि त्याला दिले आणि हे प्रसाद घे म्हटलं. ते तो यवन मुसलमानचा असला तरी तो काही प्रसाद खायला नाही तर फेकून दिला असं आणि निघून गेला तो असं. बलरामचे आले दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये एक एक चापा लावायला सुरू केला असं. आणि जगन्नाथ तो माझ्या भावाचा प्रसाद फेकलाच म्हणून त्याला खूप मारले. त्याला त्याचे सकाळी उठून बघता सर्व गाल लाल झाले होते असं असं. कारण मी स्वप्नामध्ये मी झोपेत मारलं होतं त्याने बलरामजीने त्यांना असं. आणि असं मारल्यानंतर तो मग दुसऱ्या दिवशी परत तो मंदिरला आला कान पकडून बलरामजीकडे माफी मागितला आणि हे काय रात्री घडलं होतं आणि कशामुळे घडलं ते पुजारीला कथा सांगितलं आणि तो मग भगवंताची माफी मागून निघून गेला. तर हे सगळ्या लीलांचं पुस्तक बनवलं आमचे पंकजांग्री प्रभू आहेत ते. भगवान श्रीकृष्णाच्या शुद्ध 50 वर्षापासून ते राधा माधवची सेवा केली त्याने असं. आता गेले ते आता जन्मनिवास प्रभू त्यांचे छोटे भाऊ आहेत असं. तर ते भगवत धामात गेले आता. तर त्यांनी पुस्तक लिहिलं सर्व ह्या जगन्नाथांचे लीला लिहिले त्याच्यामध्ये असं. तर अशा प्रकारे भगवंत आता सुद्धा लीला करतात. आणखी एक लीला म्हणजे जगन्नाथांची आपण पाहू शकतो की जे जगन्नाथ भगवंत आहे ते छोटे भगवंत सुद्धा असतात इतके. ते त्याने बेडवर झोपवलं जातं रात्री असं.
त्याला मोठ्या भगवंताला विसरून वेळेवरती जपू शकत नाही, मग तेवढं एक तास एवढी सेवा करू शकत नाही. मग त्यांची प्रतिमा म्हणून छोटे जगन्नाथ जे असतात, मग त्यांना वेळेवरती जपलं जातं. आणि मग एक दिवस तो पुजारी झोपला भगवंताला, पण त्यांच्यावरती ते थंडीमध्ये पांघरून घालायचं विसरला असं. ते थंडीचं बेडशीट असते ना ते. मग ते जगन्नाथ भगवंत काय झालं, त्यांना खूप थंडी लागायला, जगन्नाथ बल्लेश्वर खूप थंडी वाजायची. मग त्यावेळेस हा पुजारी तिकडे खूप थंडी असते मायापूरकडे, गंगा नदी असल्या कारणाने. मग तो झोपला होता आणि त्याच्या स्वप्नामध्ये मग भगवंत आले आणि तू इथं ब्लँकेट ओढून झोपला, मला तिथे थंडी लागायला म्हणून सांगितलं आणि उठ आणि मला ते ब्लँकेट झाक म्हटलं. ते मग तो ज्यावेळेस पुजारी स्नान केला आणि गेला तर पाहता तर ते हालत होते असं, थंडीमुळे बुडबुडत होते असं. जगन्नाथ बन छोटे असतात ना ते असं. अशा प्रकारे ते मग त्यानं असं घेतला आणि ते बेडशीट झाकून टाकला असं. आणि दुसरी एक नरसिंह भगवंतांची लीला काय झालं की एक वेळेला असं जे फोकस लाईट असतात ना, तुम्ही पाहिला असेल असं पिवळे लाईट असतात, ते एक वेळेला तो पुजारी जे जन्मवास प्रभू आहेत त्यांनी ते लाईट बंद करायचं विसरले, कारण सेवेच्या मध्ये खूप थकले होते त्यांनी आणि ते विसरले आणि ते जाऊन झोपले. झोपल्यानंतर भगवान त्यांच्या स्वप्नामध्ये आले, तू इथं आराममध्ये झोपलास पण मला झोप येईना तिथं, तर माझ्या डोळ्यावरती काय तू लाईट फोकस पडत आहे, ते बंद कर. त्यावेळेस ते इतके भावविभोर झाले, ते स्नान केले आणि बंद केले भगवंतांचं. तर अशा भक्तांशी आदान प्रदान करतात भगवंताच. म्हणून आपण सुद्धा ज्यावेळेस भगवंतांची भक्ती करतो त्यावेळेस पूर्ण हृदयापासून करत राहायला पाहिजे. उत्साहात, निश्चयात, धैर्यात, तंतत कर्म प्रवर्तना, संग त्यागात सतोवृत्ते, षडविध भक्ती प्रसिद्धते असं सांगितलेलं आहे की उत्साह, निश्चय, धैर्य आपण कधी सुद्धा ते काय म्हणतात त्याला जाऊ द्यायचं नाही. आपण तो उत्साह कायम टिकवून ठेवायचा असं. तर असं केल्यामुळे आपण भक्तीला मग प्राप्त करू शकतो असं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. कुणाला काही प्रश्न नाही? ठीक आहे, सर्वजण जप करता आपण. हा, काही नाव हरे कृष्ण म्हणतात, तर ती भक्ती लागू होती का? होय होते ना, होते. एकदा तुम्ही हरे कृष्ण म्हटलं ना, करोडो जन्मांचा पाप नष्ट होत आहे. एकदा हरे कृष्ण म्हटलं ना तुम्ही, हो, चैतन्य महाप्रभू ते अंजुली खान म्हणून असतात ना, विजुली खान असं नाव आहे त्याचं. तो एकदा बोलते वेळी हरे कृष्ण म्हणतो. मग चैतन्य महाप्रभू इतके प्रसन्न होतात, तू आता हरे कृष्ण उच्चारण केलास तिथे करोड जन्माचे पाप नष्ट झाले म्हणतात. प्रभू काय म्हणतात? मग जपमाल केली पाहिजे ना. भगवत धामात जाण्यासाठी तुम्हाला आता एक शुद्ध नाव तुम्हाला वैकुंठला घेऊ शकतं, पण ते शुद्ध नाव पाहिजे. हा, एकच शुद्ध नाव असं. शुद्ध नाव म्हणजे काय, सर्व आसक्तीपासून मुक्त होऊन भगवंतांचं ते नामस्मरण केलेलं विरह भावामध्ये असं. जसं द्रौपदी माताने पुकारले ना भगवंतांना, ज्यावेळी साडी दुःशासन उडू लागला ना, आपल्याला आपल्या हाताने पकडली, दाताने पकडली तरी तो 10,000 हातीचं बळ होतं त्याला. मग एक निर्बला त्याच्यासमोर आपला स्त्री काय करू शकते असं. तो जोरात वळू लागला ना, त्यावेळेस सर्व शक्ती संपलं, दोन्ही हात वरती केलेले, हे गोविंद हे द्वारकाधीश म्हणून भगवंतांना पुकारले असं. त्यावेळेस एका क्षणामध्ये भगवंत तिथं प्रकट झाले, वस्त्राच्या रूपामध्येच प्रकट झाले. तर दुःशासन किती खचू लागला तरी वस्त्र काही संपतच नाही असं. मग प्रभुपाद म्हणतात की अशी जी साडी कुठल्याही फॅक्टरीमध्ये बनलीच नाही असं. इतकी मोठी साडी, किती ढीग लागला ते संपलीच नाही असं. शेवटला तिथे भगवंतांनी असं ठरवले, जितकी तिथे बसले होते ना, तिथं 12 का 13 लाख लोक होते त्या सभेमध्ये असं. आणि त्यांच्यासोबत ते काही लेबरची स्त्री नव्हती, ते पुरे पृथ्वीचे सम्राट महाराजा युधिष्ठिराची राणी होती, ती पुरे पृथ्वीची सम्राट असं. तर असं सांगितलं जातं की अशा इतक्या 12 लाख लोकांच्या मध्ये त्यांना एक आपल्या स्त्रीला असं अपमानित करत होते ते असं. म्हणून त्यांचा सर्वांचा मृत्यू ठरलेला आहे. तर एका भागवतांच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की कोणी असं दुष्ट व्यक्ती कुठल्या स्त्रीच्या केसाने त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध हात जरी लावतो ना, त्याचा मृत्यू जवळ त्याचा निकट येतो त्याचा असं सांगितलं जातं असं. दिवसातून 5-50 वेळा तर मी हरे कृष्ण म्हणतो, म्हणजे
5 वेळा नाही, सतत कृष्ण 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 म्हणत राहायचं. हो आता तुमचं वय झालेलं आहे, हो. मग तुम्ही आता सर्व काम सोडून फक्त तेच करायला पाहिजे आता. नाही मला अजून गाया बिया आणि ते सर्व मुलांना द्यायचं आता. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे, त्याचं retire व्हायचं. हा. त्यांचं म्हणणं असं आहे की मी हरे कृष्ण तो नेहमी म्हणतो, हा. मग प्रभूजी मला जप करायला का हा, असं सांगतात आहे. आणि जप का करा म्हणतात. त्यांचं हा. मत- नाही, जप केलं पाहिजे. जप केल्यावर तुम्ही शुद्ध भक्त बनणार, असं आहे. म्हणजे शुद्ध भक्त ह्या जन्मामध्ये नाही झाला तरी पुढच्या जन्मामध्ये श्रीमंत कुटुंबामध्ये लहान बालकच्या रूपामध्ये असताना भक्त राहणार असं. म्हणून त्याच्यासाठी जप केलं पाहिजे. म्हणजे सकाळला म्हणजे किती वेळ तो करावा लागेल? आता जप 16 वेळा केला पाहिजे. आता तुम्ही आता वृद्ध आहे, तुम्ही केलं पाहिजे आता 16 वेळा. होईल पुढल्या सोबत तुम्ही आम्ही कळवू. ठीक आहे. बरं. आई द्या की. हरे ठीक आहे. हरे कृष्ण. हो. अजून कोणाचं काही? आणि कुठला एक प्रश्न आहे? तर आपण सर्व एक आत्मा आहोत आणि भगवंतांच्या धामामध्ये आपलं प्रत्येक जीवाचं खूप सुंदर स्वरूप आहे. त्या ठिकाणी इतकं सुंदर आहे की ते आपण कल्पना करू शकत नाही. या ठिकाणी आपलं सौंदर्य रोज कमी कमी होत जातं, पण भगवंतांच्या धामामध्ये रोज सौंदर्य वाढतं असं आहे. आणि त्या ठिकाणी बाथरूमला वगैरे जायची काय आवश्यकता नाही. इतकं सुंदर शरीर आपण कल्पना करू शकत नाही. ते असं आपलं जे मूळ प्रत्येक जीवाचं कोणी गॉलबल आहे त्या ठिकाणी, कोणी गोपी आहे, कोणी भगवंतांचे मित्र आहेत. असं हा जो जीव आहे ना, हे नाम जप केल्यानंतर मी कोण आहे ते प्रकट होते नंतर नंतर. असं भगवंताच्या धामामध्ये मी माझं काय स्वरूप आहे. आणि आपण काही झालं तरी भक्ती सोडायचं नाही. आपल्या जीवनामध्ये किती दुःख आलं किंवा कितीही असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रसंग आले तरी, तर आमच्या भक्ती सिद्धांत सरस ठाकूर म्हणतात की 3 भक्त जरी आले एका ठिकाणी सत्संग करण्यासाठी, तर 3 भक्तांसाठी सुद्धा ते नामट चालू ठेवा म्हणतात प्रचार केंद्र असतं. आपण ते इतके 3 पेक्षा जास्त आहात असं या ठिकाणी. तर इथं तुम्हाला खूप पाहून आनंद वाटला असेल, कारण भक्ती करणारे खूपच दुर्मिळ जीव असतात. आता हे कितीतरी करोडो जीव मायामध्ये फसलेले आहेत. असं कोणी भगवंताकडे जाऊ इच्छित नाही. ते आपले शाश्वत माता पिता राधाकृष्ण आहेत. असं ते शाश्वत काळासाठी आहेत आपले माता पिता, आणि आपण त्यांच्या अंश म्हणजे त्यांच्या पुत्राप्रमाणे आहोत. असं मग त्यांना विसरून आपण ह्या भौतिक जगामध्ये भटकत आहेत. पण हे सर्व जीव काय करू शकतात? त्यांची भक्ती करूच इच्छित नाही, त्यांना शरणागत होऊ इच्छित नाही. ते एक आमचे भक्त होते, वासुदेव दत्त त्यांचं नाव. ते भगवान चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करतात संन्यास घेतल्यानंतर. वासुदेव दत्त म्हणतात की हे भगवंता म्हणतात, ह्या जगामध्ये जितके जीव आहेत ना, सर्व जीवांचे पाप मला द्या एकट्याला म्हणतात. सर्व अनंत काळासाठी नरकामध्ये जातो आणि या सर्वांना तुम्ही घेऊन जावं म्हणतात. असं चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि तू असं म्हणतोस हे काही नवल नाही म्हणतात त्याच्यामध्ये, कारण तू पूर्वजन्मातला प्रल्हाद महाराज आहेस सांगतात. असं ते प्रल्हाद महाराज आणि ध्रुव महाराज आपण भागवतमध्ये कथा ऐकतो ना, तर तू प्रल्हाद महाराज आहेस म्हणून सांगतात. आणि तुला काही नरकात जायची आवश्यकता नाही म्हणतात, ती सर्व जीवांना ऑलरेडी मुक्त करतो म्हणतात. पण हे कृष्णासाठी काही मोठं अवघड काम नाही म्हणतात. समजा एक बोरी आहे, जोंधळे भरलेले एका पोत्यामध्ये, त्याच्यातला एक दाणा तुम्ही बाजूला केला, मग कृष्णाला काही नुकसान होतं का? काहीच नाही. त्याच्याशी ते एक प्रमाणामध्ये उधार करायचं काहीच नाही म्हणतात. ठीक आहे करतो म्हणतात, पण तुला नरक भोगायची पण काही आवश्यकता नाही म्हणतात. असं मग हे उदाहरण सांगतात. आणि एक ब्रह्मांड म्हणून त्यावेळेस सर्व जीवांना मुक्त केलं महाप्रभूने. असं आहे. ज्यावेळेस ते एक लीलेमध्ये सर्व नरकातले जीव आहेत ना, नृत्य करू लागतात. ज्यावेळेस कोण जनक महाराज जातात ना त्या ठिकाणी, असं त्यांच्या अंगाला लागून हवा जाते आणि त्या जीवाला लागल्यानंतर ते वेदना होतच नाही त्यांना काय पण. असं तर अशा प्रकारे हे भगवंताच्या भक्तीचा प्रभाव आहे. असं ठीक आहे. आणि कुणाला एक प्रश्न आहे तुम्हाला? मला एक अनुभव शेअर करायचा आहे. हा. 2 आठवड्यापूर्वी आम्ही पुण्याला गेलो होतो. ते फॅमिली आमच्या घरी पण जगन्नाथ म्हणजे पूर्ण प्रॉपर प्राण प्रतिष्ठा करून वगैरे बसवले. तर माझी सासू बोलली की मग घरी कुणी नाही येतं भगवंतांना झोपवायला नको, कारण मग उद्या कोण उठवणार. तर मग आम्ही गेलो. जाताना म्हणजे कुठेही जाताना गाडीमध्ये नरसिंह आरती लावली. तर जाताना नरसिंह आरती लावली, आम्ही व्यवस्थित गेलो आणि तिथे पण सगळं व्यवस्थित झालं. येताना काय झालं की माझा हा छोटा मुलगा आहे ना आता बाहेर गेलेला, तो सतत ओरडत असतो साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय असं म्हणजे म्हणत असतो. तर त्यांनी स्कूलमध्ये एका प्रोग्राममध्ये भाग घेतला होता ना, तेव्हापासून तो म्हणत असतो साईनाथ महाराज की जय. तर तो आम्ही गाडी स्टार्ट केली, तो ओरडला की
साईनाथ महाराज की जय. मी म्हटलं साईनाथ महाराज की जय काय म्हणतात, नरसिंह आरती लाव. माझ्या मिस्टरांनी मोबाईलमध्ये प्ले केली, म्हणजे चालू केली पण ती म्हणजे प्ले नाही झाली. आणि मग पुढे गेलो आम्ही 10 मिनिटाच्या अंतरावरच गेलो आणि घाटामध्ये गाडी ना बंद पडली. म्हणजे ऍक्सिडेंट व्हायलाच आलेलं होतं समोरासमोर गाडीचं. मग गाडी असं बंद पडली आणि ते कुलट वगैरे गाडीतून बाहेर आलं. मग ते खूप खूप त्रास झाला. तर मग कुठेतरी माझ्या मिस्टरांना पण अशी खंत आहे मला किंवा मला पण आहे की आपण नरसिंहांची प्ले केली असती तर हे झालं नसतं. ज्यावेळेस आपण गाडी चालवतो ना, तर 4-5 भक्तांचं स्मरण केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा बाईक कोणाचे असेल तर एक तर आमचे षडगोळ स्वामींचं नाव घ्यायचं, श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ श्री जीव गोपाल हरिदास रघुनाथ. 6 भक्त आहेत. नाहीतर मग ब्रह्माजी, शिवजी, नारद, शंभू हे 12 महाजन सुद्धा नाव घेऊ शकतात. स्वयंभू, नारद, शंभू, कुमार, कपिलो, मनु, प्रल्हाद, जनको, भीष्म, बलीर, वया, सखी, वयम. हे 12 महाजनचं तुम्ही नाव घेतलं तर कधी ऍक्सिडेंट होणार नाही असं आहे. म्हणजे कमीत कमी 4 भक्तांचं तरी नाव घ्यायचं जे खूप मोठे महान भक्त आहेत. ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, नारद मुनी आहेत, शिवजी. कमीत कमी एवढे 4 भक्तांचं तरी नाव घेऊ शकतात. आणि हा जो मंत्र कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमः, हा मंत्र सुद्धा 11 वेळा घरातून बाहेर पडायच्या आधी 11 वेळा म्हणू शकतो. हे प्रेमानंद स्वामी महाराजांनी सांगितले वृंदावन. तर हे भगवंतांचं स्मरण आहे, सर्व मंगलदायक आहे. म्हणून आपण कुठलंही कार्य करायच्या आधी पहिला भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचं आठवण केलं पाहिजे. जे काही ग्रहण करतो अन्न ते त्यांना अर्पण केलं पाहिजे. तर सर आपण सर्व पापातून मुक्त होतो. ठीक आहे, आणखी कुणाला काही प्रश्न? तर आपण इकडे असंच येत राहा. भले कोणी येत असो किंवा नसो, तर आपण इथं उत्साहाने येत राहू. असं केल्यानंतर आपण भगवत धाम निश्चित प्राप्त करू. असं कारण हिरा प्राप्त खरेदी करणारे लोक खूप कमी असतात. कारण थोडं खिशामध्ये धन असलं पाहिजे नाही का. आपल्या पूर्वजन्मात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. पूर्वजन्माचं बहुत सुकृत त्याच्याकडे संचित आहे. तेच हे हरे कृष्णामध्ये येऊ शकतात किंवा भगवंताचं नाव घेऊ शकतात. गीतेमध्ये सुद्धा भगवंताने सांगितले पाप पुण्य कृताम लोका उषित्वा शाश्वती समहा. आणखी पुढं काहीतरी लाईन आहे. त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा आहे की जे पूर्वजन्मात सगळे पाप नष्ट झाल्यानंतर तो जीव भक्तीमध्ये येतो असं सांगितलं आहे. तर म्हणून आपण काही झालं तरी भक्ती सोडून जायचं नाही. आपण नामजप करत राहायचं असं. पण काही झालं तरी भगवंताने शरणमध्ये राहायचं बस. तुम्ही रोज 4 माळा 8 माळा 12 नंतर 16 असं हळूहळू वाढवू शकता. ठीक आहे, इथे थांबवा. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कृष्णा कृष्णा हरे हरे करता पुढे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे.
धर्म हरे नाम संकीर्तन की जय। हरे कृष्ण महामंत्र की जय। जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय। नमस्ते नरसिंहाय नमस्ते नरसिंहाय। धल्ला धल्ला धदाई धल्ला धदाई हिरण्यकाशे भूर्वक्षः हिरण्यकाशे भूर्वक्षः जय श्री भक्त विघ्ननाशक नरसिंहदेव भगवान की जय। भक्त प्रहलाद महाराज की जय। जय गौ प्रेमानंदी।